नमस्कार मंडळी. आज आपण बनवतो चमचमीत अशी हलव्याची करी. यासाठी आपण सर्वप्रथम वाटण करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-15 आपण लसणाच्या पाकळ्या, त्यासोबत आपण घालून घेणार आहोत 2 मोठे चमचे ओलं खोबरं आणि यावरती आपण घालायचं एक पाव चमचा हळद. आता इथे आपण 2 मोठे चमचे लाल तिखट घालून घेतो आहोत आणि त्यावरती आपण घालून घेणार आहोत 2 मोठे चमचे धना पावडर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या आणि धणे भिजत घालूनही यामध्ये घालू शकतात. आता इथे आपण यावरती घालतो टोमॅटो. 2 मोठे टोमॅटो मी उभे चिरून घातलेले आहेत आणि एक छोटा कांदा घालून घेतलेला आहे. छान आपल्याला याची पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे. आपली पेस्ट तयार झालेली आहे. एका मातीच्या भांड्यामध्ये मी इथे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून फोडणी करायची आहे. आपण मिक्सरमध्ये वाटलेलं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याचमध्ये आता आपण थोडं पाणी घालून आपण यामध्ये जेवढं आपल्याला पातळ करायचं आहे रस्सा त्या प्रमाणामध्ये पाणी घालून घेणार आहोत. आता इथे ढवळून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपल्याला किती पातळ रस्सा करायचा आहे तो आणि उकळी येण्याची वाट पाहिजे. एक उकळी आली की चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि कोकम घालून घ्यायचं त्यामध्ये. आता हलव्याच्या कढीमध्ये काय करायचं आहे, कधी पण आधी मीठ आणि कोकम घालून घ्यायचं आहे, कारण हलवा हा लगेच शिजतो. त्यामुळे हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. छान आपल्याला याला आता मोठी उकळी आणून घ्यायची. उकळी आली की आपण यामध्ये मच्छी घालून घेणार आहोत. आता इथे आपल्याला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये हलव्याचे तुकडे घालून घेतो. छान हलव्याचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे. आता आपण जे तुकडे घालून झाले की यावरती झाकण लावून घेणार आहोत आणि पुढे आपल्याला यांना एक साधारण 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता आपली मस्त उकळी आलेली आहे. आपली करी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करा. नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.